आज 12वी बोर्डासाठी आपल्याला एक नवीन टॉपिक, शेवटचा एक छोटा टॉपिक राहिलेला होता, तो टॉपिक आपल्याला स्टडी करून घ्यायचा आहे. दॅट इज ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. टॉपिकचं नाव आहे ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. व्हॉट इज ग्रीन केमिस्ट्री? अगोदर पाहायचं आहे आपल्याला ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्री थेरॉटिकल टॉपिक आहे, फारसं असं काही नाही टॉपिकमध्ये. थोडक्यात रिवाईज करून देण्यासाठी म्हणून हा टॉपिक आपण पाहत आहोत. टोटल थेरॉटिकल आहे, रिॲक्शन वगैरे काही नाही त्याच्यामध्ये. पोल्युशन जे पाहतो आपण, एन्व्हायरमेंट, वातावरणातलं जे पोल्युशन असेल त्याच्या बाबतीतला हा टॉपिक आहे. आणि एक नवीन नॅनो केमिस्ट्री, नॅनो टेक्नॉलॉजी आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे. व्हॉट इज ग्रीन केमिस्ट्री? इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच इज यूज्ड टू प्रिव्हेंट द पोल्युशन by designing the environmentally conscious chemical products and process which reduce or eliminate the uses of generation of hazardous substances is called green chemistry. म्हणजेच इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री ज्यामध्ये आपल्याला वातावरणात होणारं, म्हणजे पाणी, माती, हवा याचं जे पोल्युशन आहे ते पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी, कमी करण्यासाठी केमिकल प्रोसेस आपल्याला अशा डिझाईन करायच्या आहेत की ज्या थ्रू त्यांचं पोल्युशन कमीत कमी केलं जाईल किंवा पोल्युशन होणारच नाही. त्या ब्रँच ऑफ केमिस्ट्रीला म्हटलं जातं दॅट इज कॉल्ड द ग्रीन केमिस्ट्री. आता याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला स्टडी करायचे आहेत आणि हे ग्रीन केमिस्ट्री मेंटेन करण्यासाठी काही प्रिन्सिपल्स दिले. एक वेगवेगळे 12 प्रिन्सिपल दिलेत. हाऊ टू ऑर दीज आर द प्रिन्सिपल्स यूज्ड टू सस्टेन द डेव्हलपमेंट ऑफ ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्री डेव्हलप करण्यासाठी प्रिन्सिपल्स दिले आहेत. प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. यू नो व्हॉट इज ग्रीन केमिस्ट्री? दॅट इज द केमिस्ट्री विच कॅन रेड्यूस द प्रोडक्शन अँड यूज ऑफ हजार्डस प्रॉडक्ट्स ऑर केमिकल सबस्टन्सेस इन इंडस्ट्रियल सेक्टर इज कॉल्ड ग्रीन केमिस्ट्री. आता याचेच दुसरं आर्टिकल पाहायचं आहे आपल्याला, प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. जवळपास टोटल 12 प्रिन्सिपल्स आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत त्या ग्रीन केमिस्ट्रीचे. म्हणजेच या ग्रीन केमिस्ट्रीला कॉन्स्टंटली मेंटेन करण्यासाठी किती जे काही वेगवेगळे प्रिन्सिपल्स वापरले, त्या वेगवेगळे 12 प्रिन्सिपल्स आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यातलं पहिलं प्रिन्सिपल आहे प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रॉडक्ट. फर्स्ट प्रिन्सिपल आहे प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट. प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट or byproducts. प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट और बाय प्रॉडक्ट. आता वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स पाहतो आपण. वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनमध्ये किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये वेगवेगळे इंडस्ट्रियल वेस्ट तयार होतं. आणि हे इंडस्ट्रियल जी वेस्ट असेल ती इंडस्ट्रियल वेस्ट आपल्याला फॉर्मेशन त्याचं कसं थांबवता येईल किंवा कमी कसं करता येईल त्याच्यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला करायचे आहेत. अगोदर आपल्याला काय करावं लागेल? हे वेगवेगळे जे इंडस्ट्रियल वेस्ट तयार होतात ते वेस्ट फॉर्म होणार नाही याच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्यावं लागेल. नंतर हे जर शक्यच होत नसेल थांबवणंच याचं प्रिव्हेन्शन, त्याला कमी करून पाहावं लागेल आपल्याला. वी हॅव टू मिनिमाइज. फर्स्ट वी हॅव टू ऑब्झर्व दी डिफरंट प्रोसेस विच कॅन कम्प्लिटली स्टॉप दी फॉर्मेशन ऑफ दी अनवॉन्टेड वेस्ट किंवा हजार्डस वेस्ट. हे शक्य नसेल तर त्याला वेस्टचं फॉर्मेशन कमी कसं करता येईल आणि याच्यासाठी एक नवीन टेक्निक त्यांनी आणली, दॅट इज कॉल्ड झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. ZWT. दी फुल फॉर्म ऑफ ZWT इज झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. आता झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी आपल्याला डेव्हलप करावी लागेल किंवा टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे हे पहिलं काय असेल त्याचं प्रिन्सिपल दिलं आहे. आणि जनरली जी वेस्ट तयार होईल, एखाद्या वेळेला वेस्ट तयारच होत असेल तर ती वेस्ट कशी असली पाहिजे? इको फ्रेंडली वेस्ट असावी लागेल. या पद्धतीनं आपण प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट किंवा वेस्ट मॅनेजमेंट करू शकू आपण. दुसरं प्रिन्सिपल आहे ॲटम इकॉनॉमी. ॲटम इकॉनॉमी हा बोर्डासाठी टॉपिक आहे, याला थोडंसं नीट पाहून घ्या. ॲटम इकॉनॉमी. व्हॉट इज ॲटम इकॉनॉमी? आता ॲटम इकॉनॉमीमध्ये आपल्याला पाहता येईल रिॲक्शनमध्ये
जे वेगवेगळे केमिकल सबस्टन्सेस आपण युटिलाइज करतो त्यातले जे वेगवेगळे ॲटम्स असतील ते ॲटम 100% प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट झाले पाहिजेत. बऱ्याच वेळेला रिॲक्शन सुरुवात करतो आपण आणि रिॲक्शन सुरुवात करून प्रॉडक्ट मात्र 100% मिळत नाही. त्यामुळे बराचसा रिॲक्टंट वेस्ट जातो आणि ते होऊ नये याच्यासाठी ॲटम इकॉनॉमी आपल्याला मॅक्झिमम ॲटम इकॉनॉमी मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि ती ॲटम इकॉनॉमी कॅल्क्युलेट करण्यासाठी पर्सेंट ॲटम इकॉनॉमी हा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल. पर्सेंट ॲटम इकॉनॉमी, पर्सेंट ॲटम इकॉनॉमी इज इक्वल टू काय फॉर्म्युला लिहिता येईल? फॉर्म्युला वेट ऑफ द डिझाइन्ड प्रॉडक्ट इज इक्वल टू फॉर्म्युला वेट ऑफ डिझाइन्ड प्रॉडक्ट, फॉर्म्युला वेट ऑफ डिझाइन्ड प्रॉडक्ट upon sum of formula weight of upon sum of formula weights of all reactants used in a reaction, all reactants used in a reaction into 100. या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे? पर्सेंट ॲटम इकॉनॉमी आपल्याला कॅल्क्युलेट करता आली पाहिजे किंवा कॅल्क्युलेट करता येईल. वी कॅन इझिली कॅल्क्युलेट द पर्सेंट ॲटम इकॉनॉमी बाय using this formula, that is formula weight of designed product upon the sum of formula weights of all reactants used in a reaction into काय घ्यायचं हो? 100 into 100 हा कोणासाठीचा फॉर्म्युला असेल? इट इज द फॉर्म्युला यूज्ड टू कॅल्क्युलेट दी पर्सेंट ॲटम इकॉनॉमी. हा फॉर्म्युला कोणासाठी असेल? पर्सेंट ॲटम इकॉनॉमी कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला असेल. म्हणजे समजा एखादी रिॲक्शन दिलेली असेल त्याचं फॉर्म्युला वेट ऑफ डिझाईन प्रॉडक्ट घ्यायचं आहे आणि त्याच्याखाली काय घ्यावं लागेल? त्याच्याखाली घ्यायचं आहे आपल्याला दॅट इज द सम ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ ऑल रिॲक्टंट्स यूज्ड इन अ रिॲक्शन. आता याचं एखादं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर समजा आपल्याला हे रिॲक्शन एक्झाम्पल घेता येईल. CH3 CH2 CH2 CH2OH पुस्तकात दिलेलं एक्झाम्पल. N ब्युटिल अल्कोहोलचं कन्व्हर्जन जर आपल्याला कोणामध्ये करायचं असेल? N ब्युटिल ब्रोमाइडमध्ये करायचं असेल CH3 CH2 CH2 Br प्लस काय बाय प्रोडक्ट मिळेल? बाय प्रोडक्ट असेल किंवा इथंच HBr घेतलं, पण इथंच HBr घेतलं ऑब्टेन्ड फ्रॉम NaBr अँड H2SO4 घेतलं तर प्रॉडक्ट बाय प्रॉडक्ट असेल इथं काय आला? Br आणि H2O. आता इथं काय घ्यावं लागेल? हा N ब्युटिल अल्कोहोल आहे. N ब्युटिल अल्कोहोल प्लस HBr इट विल फॉर्म N ब्युटिल ब्रोमाइड प्लस वॉटर. फॉर्म्युला वेट ऑफ डिझाईन प्रॉडक्ट, फॉर्म्युला वेट ऑफ डिझाईन प्रॉडक्ट म्हणजेच कोणाचं मास घ्यावं लागेल? या N प्रोपिल ब्रोमाइडचं मास इथं वर ठेवा आणि खाली काय ठेवावं लागेल? मास ऑफ सम ऑफ फॉर्म्युला वेट्स ऑफ ऑल रिॲक्टंट्स यूज्ड. N ब्युटिल अल्कोहोलचं मास आणि HBrचं मास या दोघांची बेरीज ठेवा आणि त्याला 100ने मल्टिप्लाय करा. येणारी काय असेल? तुमची ॲटम इकॉनॉमी असेल. दॅट इज कॉल्ड दी ॲटम इकॉनॉमी. आणि ही ॲटम इकॉनॉमी मॅक्झिमम असणं गरजेचं असेल. दॅट इज कॉल्ड दी ॲटम इकॉनॉमी. तिसरं प्रिन्सिपल सांगता येईल आपल्याला किंवा दिलेलं आहे लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. तिसरं आहे लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. आता बऱ्याच वेळेला एखादा केमिकल सबस्टन्स आपण इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड्समध्ये पाहतो. सुरुवातीला फार जहाल विषारी पदार्थ त्या पर्पजसाठी वापरले जात होते, पण हळूहळू ते सेफ कंपाऊंडमध्ये आपण त्यांना कन्वर्ट करत आहोत. एक्झाम्पल घ्यायचं असेल तर जुन्या काळी DDT नावाचा कंपाऊंड इन्सेक्टिसाइड म्हणून वापरला जायचा. आज तोच कंपाऊंड DDT इज सबस्टिट्यूटेड बाय BHC. DDT फार हार्मफुल कंपाऊंड होता. कोणाच्या दृष्टिकोनातून? विथ रिस्पेक्ट टू ऑर किंवा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण तर तो फारच स्ट्रॉंग किंवा हजार्डस कंपाऊंड होता आणि त्याला कशाने रिप्लेस केलं? त्याच्यापेक्षा थोड्याशा सेफ कंपाऊंडनी दॅट इज BHC दॅट इज बेन्झिन हेक्झाक्लोराईडने आपण त्याला सबस्टिट्यूट करू शकलो. असे वेगवेगळे थोडेसे कमी पॉयझनस आणि हजार्डस म्हणजे जे कमी वातावरणाला पोल्यूट करू शकतील अशा कंपाऊंडचं प्रिपरेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. दॅट इज दी थर्ड प्रिन्सिपल. देन
डिझाईन ऑफ सेफर केमिकल्स, हे चौथं जवळपास त्याच्यासारखंच आहे. डिझाईन ऑफ सेफर केमिकल्स. डिझाईन ऑफ सेफर केमिकल्स म्हणजेच जे वेगवेगळे केमिकल्स असतील, ते केमिकल जे प्रॉडक्ट आपण तयार करतो ते सेफ प्रॉडक्ट, फार हार्ड म्हणजे फार पॉयझनस प्रॉडक्ट न तयार करता त्यांना आपल्याला वेगवेगळ्या सेफ प्रॉडक्टमध्ये तयार करायचं आहे. सेफ प्रॉडक्ट तयार करून आपण पोल्युशन कमी करू शकू. नेक्स्ट आहे यूज ऑफ सॉल्वंट, यूज ऑफ सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज. यूज ऑफ सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज. सेफर सॉल्वंट, समजा आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या केमिकल प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे केमिकल सॉल्वंट्स वापरावे लागतात. पण एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये आपण जे फार पोल्युटेड किंवा हायली पॉयझनस कंपाऊंड किंवा स्ट्रॉंग किंवा डेंजरस कंपाऊंड न वापरता आपण जर सेफर सॉल्वंट जर तिथं वापरू शकलो, पाण्यासारखे किंवा अल्कोहोलसारखे जर सॉल्वंट आपण वापरू शकलो, तिथं बेंझिनसारखे यासारखे जर सॉल्वंट आपण वापरणं टाळू शकलो, तर आपण इथंसुद्धा पोल्युशन किंवा ग्रीन केमिस्ट्रीचे हे दुसरं एक आपल्याला काय सांगता येईल प्रिन्सिपल म्हणून सांगता येईल. डिझाईन फॉर एनर्जी डेफिशियन्सी, 6वं प्रिन्सिपल दिलं आहे. डिझाईन फॉर एनर्जी डेफिशियन्सी, एनर्जी इफिशियन्सी, एनर्जी इफिशियन्सी. डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी. आता पाहतो आपण काही वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स परफॉर्म करत असताना त्याला फार हाय टेम्परेचरला हीट करणे किंवा एनर्जी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला युटिलाइज करावं लागतं. तेच आपण रिॲक्शनची ॲक्टिवेशन एनर्जी जर कमी करू शकलो तर आणि स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी जर युटिलाइज करून तीच प्रोसेस आपण जर परफॉर्म करू शकलो तर ते सहज शक्य होऊ शकतं. आता एखाद्या वेळेला रिॲक्शन फार मॅक्रो स्केलवर परफॉर्म करण्याच्या ऐवजी मायक्रो स्केलवर जर आपण परफॉर्म केली तर तिथे एनर्जी आपण बरीचशी वाचवू शकू. देन 7th प्रिन्सिपल दिलं आहे बघा. 7वं प्रिन्सिपल आहे यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक. यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक. यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक. आपण आता बऱ्याच वेळेला एनर्जी वगैरे आपण किंवा जे वेगवेगळे रॉ मटेरियल किंवा जे प्रॉडक्ट्स असतील ते प्रॉडक्ट आपण एकदाच, फॉर एक्झाम्पल फॉसिल फ्युएलसारखं ज्याला आपण रिन्युएबल, ज्याचं नवीन फॉर्ममध्ये आपण रूपांतरित करू शकत नाही, तसे रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट रिॲक्टंट न यूज करता आपण ज्याला नवीन ज्याच्यामधून काहीतरी करू शकू किंवा जे नवीन रिन्युएबल आहेत, जे सहजासहजी आपण निसर्गापासून मिळवू शकू, असे रिॲक्टंट वापरून आपण वेगवेगळे प्रॉडक्ट जर तयार करू शकलो तर याच्यामध्ये सुद्धा बरीचशी सुधारणा आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट न वापरता जर आपण वेगवेगळे रिन्युएबल बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट आणि वेस्ट जर वापरले तर आपण हे पोल्युशन कमी करू शकू आणि ग्रीन केमिस्ट्रीला थोडंसं एनहान्स करू शकतो. 8 आहे. नेक्स्ट आहे reduce the derivatives. reduce derivatives म्हणजे काय हो, एखादी केमिकल रिॲक्शन परफॉर्म करत असताना स्टार्टिंग मटेरियल टू प्रॉडक्ट जात असताना मिनिमम स्टेपमध्ये जर रिॲक्शन आपण परफॉर्म करू शकलो तर त्याच्यामध्ये जे तयार होणारी इंटरमिडिएट डेरिव्हेटिव्ज असतील त्या डेरिव्हेटिव्हची संख्या बरीचशी कमी केली जाईल आणि ती डेरिव्हेटिव्हची संख्या जर कमी झाली तर आपण पोल्युशन सहजासहजी कंट्रोल करू शकू. इझिली आपण त्यांचं कंट्रोलिंग करू शकतो. नेक्स्ट 9th प्रिन्सिपल सांगता येईल यूज ऑफ कॅटॅलिस्ट. 9th प्रिन्सिपल दिलं आहे यूज ऑफ कॅटॅलिस्ट. 9th प्रिन्सिपल आहे यूज ऑफ कॅटॅलिस्ट. आपण वेगवेगळ्या रिॲक्शनमध्ये केमिकल कॅटॅलिस्ट वापरतो. केमिकल आणि फिजिकल कॅटॅलिस्ट आपण सहजासहजी वापरू शकतो. पण हे केमिकल कॅटॅलिस्ट असतील ते सुद्धा कॅटॅलिस्टचं प्रमाण कमी करायचं आहे आपणाला आणि याच्यामधून सुद्धा वेळ आणि एनर्जी कमी करण्यासाठी आपण यांचा उपयोग करू शकतो. पण हे कॅटॅलिस्टसुद्धा कसे असले पाहिजेत, थोडेसे सेफ कॅटॅलिस्ट आपल्याला वापरणं गरजेचं आहे. देन 10th प्रिन्सिपल इज डिझाईन फॉर डिग्रेडेशन. 10th प्रिन्सिपल इज डिझाईन फॉर डिग्रेडेशन. जे काही प्रॉडक्ट्स आणि वेस्ट तयार होणार आहे ते तर अगोदर आपण कमी करायला लागलोतच,
एक्सपेक्टेड प्रॉडक्ट तर तयार करावा लागेल, पण तो एक्सपेक्टेड प्रॉडक्ट नॅचरली डिग्रेड होणं गरजेचं आहे. तो नॅचरल प्रोसेसमध्ये डिकम्पोज होणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असेल. आणि तसे प्रॉडक्ट जर आपण तयार केले तर आपोआपच ते नॅचरल प्रोसेसमध्ये डिग्रेड केले जातील आणि आपण पोल्युशन कमी करू शकू. नेक्स्ट आहे रिअल टाईम ॲनालिसिस. रिअल टाईम ॲनालिसिस पोल्युशन प्रिव्हेंशन. ॲनालिसिस पोल्युशन प्रिव्हेंशन. रिअल टाईम ॲनालिसिस पोल्युशन प्रिव्हेंशन. आता याच्यामध्ये काय केलं जातं, या काही प्रोसेस आपल्याला अशा मॉडिफाय करायच्यात की त्या मॉडिफाय केलेल्या प्रोसेसमध्ये आपण केमिकल रिॲक्शन अशी तयार करू शकू की ज्याच्यामध्ये ते पोल्युशन कमी होतं आहे का जास्त होतं हे सुद्धा आपल्याला मोजता आलं पाहिजे आणि ते कमीत कमी पोल्युशन तिथं झालं पाहिजे. आणि लास्ट प्रिन्सिपल दिलं आहे, दॅट इज 12th प्रिन्सिपल इज द सेफर केमिस्ट्री फॉर ॲक्सिडेंट प्रिव्हेंशन. आपण आज पाहतो इंडस्ट्रीयल एरियामध्ये फार मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट अपघात होताना पाहतो आपण. काही ठिकाणी कुठं बॉयलरचा स्फोट झाला, कुठं एखादा वर्कर त्या चेंबरमध्ये उतरला, गॅसच्या पॉयझनिंगमुळे ते वर्कर्सचं एक कॅज्युअलिटी म्हणजे डेथ झाला. अशा ज्या वेगवेगळ्या बातम्या ऐकतो आपण. हे कमी करण्यासाठी म्हणजेच वेगवेगळ्या ॲक्सिडेंट कमी करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक डेव्हलप करणे, या वेगवेगळ्या 12 प्रिन्सिपल्स थ्रू आपण ग्रीन केमिस्ट्रीला एन्हान्स करू शकू. ग्रीन केमिस्ट्री आपण पुढे वाढवू शकू. नंतर पुढे पाहायचं आहे आपल्याला रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. व्हॉट इज द रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री? ग्रीन केमिस्ट्रीचा मुख्य रोल आहे टू डिक्रीज द पोल्युशन ऑर टू प्रिव्हेंट द पोल्युशन. अर्थवरचं आणि ॲटमॉस्फिअरचं होणारं जे पोल्युशन असेल ते पोल्युशन कमी करणे हा सगळ्यात महत्त्वाचा रोल असेल. दॅट इज अ रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. हा ग्रीन केमिस्ट्रीचा रोल काय पाहायचा आहे आपल्याला. पहिला रोल असेल दी अर्थ शुड हॅव कॅपॅसिटी टू डील द प्रॉब्लेम्स ऑफ वेस्ट अँड पोल्युशन. पृथ्वीवर होणारे ग्रीन केमिस्ट्रीमधून आपण एक करायचे, पृथ्वीवर होणारे जे वेगवेगळे पोल्युशन आहे त्या पोल्युशनचे प्रॉब्लेम आपल्याला काय करता आलं पाहिजे, टॅकल करता आलं पाहिजे. टू प्रमोट इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी टू डिक्रीज ऑर इलिमिनेट दी फॉर्मेशन ऑफ हजार्डस वेस्ट प्रॉडक्ट. म्हणजे हजार्डस म्हणजे जे पॉयझनस प्रॉडक्ट आहेत ते कमी करणे, त्याचं फॉर्मेशन कमी करणे. देन कॅपिटल एक्सपेंडिचर कमी करायचे. कशावरचं? पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी जे आपण खर्च करायला लागलो तो खर्चसुद्धा आपला कमी झाला पाहिजे. अँड टू हेल्प दी प्रोटेक्ट दी ओझोन लेअर. वातावरणामध्ये जो वरचा ओझोन लेअर दिसतोय आणि मुख्य या पृथ्वीवर होणाऱ्या प्रदूषणाचा इफेक्ट त्या ओझोन लेअरवर होताना दिसतोय आणि तो ओझोन लेअरसुद्धा प्रोटेक्ट करणं हा सुद्धा एक रोल असू शकतो. आणि नेक्स्ट रोल असेल टू प्रिव्हेंट ग्रीन हाऊस इफेक्ट. म्हणजेच पृथ्वीवरच्या वातावरणात जे टेम्परेचर वाढत आहे, पृथ्वीवरचं जे टेम्परेचर वाढत आहे ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी सुद्धा या ग्रीन केमिस्ट्रीचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. देन नेक्स्ट आर्टिकल पाहायचं याच्यामध्ये नॅनो केमिस्ट्री. इथं दुसरं आर्टिकल आहे नॅनो केमिस्ट्री. व्हॉट इज अ नॅनो केमिस्ट्री? नॅनो म्हणजेच छोटा, फारच लहान. नॅनो कार आपण पाहिलेली असेल, म्हणजे फार छोटी कार. इथं नॅनो केमिस्ट्री म्हणजेच जे नॉर्मल आपण केमिकल सबस्टन्सेस मटेरियल ज्या नॉर्मल साईजमध्ये वापरतो आपण त्याच्याऐवजी फार छोट्या पार्टिकल साईजमध्ये नॅनो साईज म्हणजेच काय असेल हो? नॅनो साईज म्हणजेच 10⁻⁹ मीटर असेल. 10⁻⁹ मीटर यालाच म्हटलं जातं नॅनोमीटर. या पार्टिकल साईजमध्ये ते मटेरियल वापरतो त्यालाच म्हणायचं आहे नॅनो साईज. फर्स्ट वी हॅव टू नो नॅनो सायन्स. व्हॉट इज अ नॅनो सायन्स? नॅनो सायन्स इट इज द सिम्पल स्टडी ऑफ द मटेरियल इन अ नॅनो साईज. यालाच असंही म्हणता येईल आपल्याला द स्टडी ऑफ the material, that is atoms or molecules
in very small size, that is in a nano size, is called nano size, that is called nanoscience. Nanotechnology, another definition दिलं बघा, nanotechnology. What is nanotechnology? The conversion, the process or the technology by using or by the technology through which we can convert the normal material in nano size material. That is the designing or characterization or production or application of structures or devices and system by controlling shape and size at a nanometer scale, that is at 10 to the power minus 9 meter, is called nanochemistry. म्हणजेच कुठल्याही मटेरियलला किती साईजमध्ये कन्वर्ट करायचं आहे, 10 to the power -9 मीटर या साईजमध्ये कन्वर्ट करणे, त्या टोटल प्रोसेसला किंवा त्या टेक्नॉलॉजीला, त्या टेक्निकला काय नाव दिलं आहे, नॅनो टेक्नॉलॉजी असं नॉमिनेट केलं गेलं आहे. म्हणजेच आपण जे सध्या मॅक्रो स्केलवर जे वेगवेगळे केमिकल सबस्टन्सेस युटिलाइज करतो, त्यालाच त्याची पार्टिकल साईज कमी करायची आणि पार्टिकल साईज कमी करून आपण त्याचं काय करू शकू, त्याला छोट्या साईजमध्ये म्हणजे 10 to the power -9 मीटर या स्केलमध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकू किंवा कन्वर्ट करायचं आहे. आणि कन्वर्ट केल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज, त्याची प्रिपरेशन, या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. आणि या सगळ्या बाबींना काय म्हटलं जातं, दॅट इज कॉल्ड नॅनो टेक्नॉलॉजी. दी नॅनोमीटर स्केल. आता हे जे नॅनो मटेरियल असेल, ते नॅनो मटेरियलचा स्केल किती असेल, 1 to 100 नॅनोमीटर असेल, NM. दॅट इज 1 to 100 NM नॅनोमीटरच्या स्केलमध्ये ते मटेरियल असेल. 1 नॅनोमीटर इज 1 बिलियन्थ ऑफ मीटर, म्हणजेच 1 नॅनोमीटर 1 NM. एक नॅनोमीटर आपल्याला जर सांगायचं असेल तर एक नॅनोमीटर म्हणजे किती असेल, 1 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 to the power -9 मीटर, म्हणजेच 1 बिलियन्थ ऑफ मीटर असेल. एका मीटरचा 1 बिलियन्थ पार्ट म्हणजेच काय असेल, 1 नॅनोमीटर असेल. नॅनो मटेरियल म्हणजे काय असेल, आपल्या आजूबाजूला असणारं जे बल्क मटेरियल असेल त्याला छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये कन्वर्ट करणे किंवा त्याला 10 to the power -9 मीटर साईजमध्ये आपण कन्वर्ट करणे. आणि ते सुद्धा स्केल कुठून कुठपर्यंत असू शकतो, 1 to 100 नॅनोमीटर साईजमध्ये ते मटेरियल असेल, त्यालाच म्हटलं जातं नॅनो मटेरियल साईज. दॅट इज कॉल्ड नॅनो मटेरियल साईज. आणि हे जे नॅनो मटेरियल असेल, दे हॅव युनिक ऑप्टिकल, स्ट्रक्चरल, थर्मल, कॅटॅलिटिक अँड मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. या नॅनो मटेरियलच्या म्हणजे जे नॉर्मल मॅक्रो मटेरियल असेल त्यालाच आपण जर छोट्या मटेरियलमध्ये कन्वर्ट केलं तर त्या छोट्या मटेरियलमध्ये ते मटेरियल कन्वर्ट झाल्यानंतर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज असतील त्या नॉर्मल मटेरियलच्या प्रॉपर्टीजपेक्षा या नॅनो साईजमधील मटेरियलच्या प्रॉपर्टीज कम्प्लिटली आपल्याला वेगळ्या पाहायला मिळतील. हे जे नॅनो मटेरियल असेल, दे आर लार्जर दॅन ॲटम बट स्मॉलर दॅन बॅक्टेरिया अँड सेल्स. हे जे नॅनो मटेरियल असेल किंवा नॅनो पार्टिकल्स असतील, हे ॲटम आणि मॉलिक्यूलपेक्षा थोडेसे मोठे असतील, पण सेल्स आणि बॅक्टेरियापेक्षा मात्र थोडेसे लहान असतील. स्मॉलर दॅन बॅक्टेरिया अँड सेल्स. हे नॅनो मटेरियल नॅनो पार्टिकलमध्ये असेल, नॅनो ट्यूब्समध्ये असेल. अँड अकॉर्डिंग टू डायमेन्शन, नॅनो मटेरियलच्या जे नॅनो पार्टिकल असेल किंवा नॅनो ट्यूब्स असतील त्याच्या डायमेन्शनच्या आधारावर वेगवेगळे 3 टाईपमध्ये त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला केलेलं पाहायला मिळेल. दॅट इज 0 डायमेन्शनल स्ट्रक्चर. त्यातलं पहिलं टाईप आहे 0 डायमेन्शनल स्ट्रक्चर. हे जे नॅनो मटेरियल असेल, ज्या कोणाला 0 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हटलं जातं, ज्याच्या 3ही म्हणजेच लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट हे 3ही कोणात असतील, नॅनोमीटर साईजमध्ये असतील. म्हणजे 1 to 100 नॅनोमीटर स्केलमध्ये जर त्याचं लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट असेल तर त्या टाईपचं जे नॅनो मटेरियल आहे दॅट इज कॉल्ड 0 डायमेन्शनल मटेरियल ऑर 0 डायमेन्शनल स्ट्रक्चर. आणि याचे एक्झाम्पल्स म्हणून सांगता येतील आपल्याला. 0 डायमेन्शनल स्ट्रक्चरचे एक्झाम्पल काय असतील, क्वांटम डॉट्स, नॅनो सेल्स, नॅनो रिंग्स अँड मायक्रो कॅप्सूल्स. दीज आर दी मटेरियल्स हॅविंग. याच्यामध्ये काय असेल, या स्ट्रक्चरमध्ये काय असतील, हे 3ही डायमेन्शन त्याचे कसे असतील, नॅनो स्केलमध्ये असतील. दुसरं सांगायचं आहे आपल्याला 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर.
दुसरा टाईप असेल त्याचाच 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर. 0 डायमेन्शनलचे 3ही डायमेन्शन नॅनो स्केलमध्ये असतील. 1 डायमेन्शनलमध्ये किती असतील हो? त्याचे 2 डायमेन्शन. हॅव 2 डायमेन्शन्स. याचे 2 डायमेन्शन कशात असतील? नॅनो स्केलमध्ये असतील. 2 डायमेन्शन नॅनो स्केलमध्ये असतील आणि 1 डायमेन्शन मात्र नॉन नॅनो स्केलमध्ये त्याचं असू शकेल. याचे एक्झाम्पल म्हणून सांगता येतील आपल्याला नॅनो वायर्स आणि नॅनो रॉड्स, नॅनो ट्यूब्स. नॅनो वायर्स, नॅनो रॉड्स आणि नॅनो ट्यूब्स. म्हणजेच त्याचे 2 डायमेन्शन कशात असतील? नॅनो स्केलमध्ये असतील. 1 मात्र नॅनो स्केलमध्ये नसेल. आणि तिसरा टाईप सांगितलं आहे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर. 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर. आणि या 2 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये याचं फक्त एकच डायमेन्शन कोणामध्ये असेल? नॅनो स्केलमध्ये असेल आणि बाकीचे 2 मात्र मॅक्रो स्केलमध्ये असतील. आणि याचं एक्झाम्पल म्हणून सांगता येईल आपल्याला थिन फिल्म्स, लेयर्स आणि कोटिंग्स. थिन फिल्म्स, लेयर्स आणि कोटिंग. त्याचं फक्त हाईट हा एवढाच फॅक्टर नॅनो स्केलमध्ये असेल. बाकीचे 2 मात्र नॅनो स्केलमध्ये नसतील. या टाईपचे 3 टाईपचं नॅनो स्केल स्ट्रक्चर आपल्याला पाहता येतील. दॅट इज 0 डायमेन्शन स्ट्रक्चर. ऑल 3 डायमेन्शन्स हॅव दी नॅनो स्केल. 1 डायमेन्शनमध्ये दोघांचं नॅनो स्केलमध्ये असेल आणि 2 डायमेन्शनमध्ये फक्त एकच नॅनो स्केलमध्ये असेल आणि बाकीचे 2 डायमेन्शन मात्र नॉन नॅनो स्केलमध्ये असतील. देन वी हॅव टू स्टडी दी नॅनो केमिस्ट्री. व्हॉट इज अ नॅनो केमिस्ट्री? नॅनो केमिस्ट्री आता यायचं आहे आपल्याला डेफिनेशन कोणाच्या? नॅनो केमिस्ट्रीच्या डेफिनेशनकडे आपल्याला यायचं. व्हॉट इज नॅनो केमिस्ट्री? इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री. नॅनो केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री. It is the branch of chemistry which deals with the preparation and study of properties of nanomaterials. ज्या ब्रँच ऑफ केमिस्ट्रीमध्ये नॅनो पार्टिकल्स किंवा नॅनो मटेरियल तयार केलं जातं आणि त्याच्या प्रॉपर्टी स्टडी केल्या जातात. म्हणजे ज्या मटेरियलचं पार्टिकल साईज हे कुठून कुठपर्यंत असेल? 1 to 100 नॅनोमीटर स्केलमध्ये असेल. त्या टाईपच्या मटेरियलच्या प्रिपरेशन आणि प्रॉपर्टीची स्टडी करणं ज्या ब्रँच ऑफ केमिस्ट्रीमध्ये केलं जातं त्याला म्हणायचं आहे नॅनो केमिस्ट्री. Then we have to know the characteristics of nanoparticles. We have to know some characteristics of nanoparticles. Characteristics of nanoparticles. Characteristics of nanoparticles. Characteristics of nanoparticles. Nanoparticles characteristics. What are the characteristics of nanoparticles? First characteristic सांगता येईल आपल्याला कलर. सुरुवातीलाच सांगितलंय नॉर्मल मॅक्रो स्केलमध्ये किंवा आपण जे आपल्या अवतीभोवती जे मटेरियल आहे त्याला मॅक्रोस्कोपिक मटेरियल म्हटलं जातं. त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आणि त्याच मटेरियलला आपण जर नॅनो स्केलमध्ये जर कन्वर्ट केलं तर त्याच्या प्रॉपर्टीज ट्रेमेंडसली चेंज होताना दिसतात. नॉर्मली आपण जर पाहिलं तर या नॉर्मल प्रॉपर्टीज एक्झाम्पल घेऊन सांगायचं असेल तर गोल्ड नॉर्मल पाहिलं आपण तर शायनिंग येलो कलरचं दिसतं. पण हेच गोल्ड जर नॅनो साईजमध्ये म्हणजेच 1 to 100 नॅनोमीटर स्केलमध्ये जर पाहिलं तर याचा कलर कसा दिसेल? रेड कलर दिसेल. नॉर्मल कलर ऑफ गोल्ड इज येलो बट गोल्ड इन नॅनो साईज हॅव रेड कलर. दुसरं प्रॉपर्टी सांगता येईल आपल्याला सरफेस एरिया. दुसरी प्रॉपर्टी असेल सरफेस एरिया. सरफेस एरिया नॅनो पार्टिकल साईजमध्ये कन्वर्ट केल्यामुळे त्याचा सरफेस एरिया फार मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल. आपल्याला माहिती आहे जेवढं पार्टिकल साईज कमी तेवढा सरफेस एरिया जास्त आणि जेवढा सरफेस एरिया जास्त असेल तेवढे केमिकल्स कॅटलिस्ट म्हणून इझिली बिहेव करू शकतात आणि त्यांच्या केमिकल रिॲक्शनचा रेटसुद्धा फार जास्त असेल. सरफेस एरिया वाढला त्यामुळे केमिकल रिॲक्टिव्हिटीसुद्धा त्या मटेरियलची वाढलेली असेल. आणि तिसरं कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी सांगता येईल आपल्याला कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. आता सरफेस एरिया साईज कमी झाला, पार्टिकल साईज कमी झाला याचा अर्थ त्याचा सरफेस एरिया वाढला आणि ज्याचा सरफेस एरिया जास्त असेल ते कॅटॅलिस्ट म्हणून सहजासहजी बिहेव करू शकतात. हे ऑलरेडी आपण केमिस्ट्रीमध्ये पाहिलेलंच आहे. त्यामुळं वेगवेगळं मटेरियल दॅट इज प्लॅटिनम असेल, पॅलॉडियम असेल, टिटॅनियम, झिंक असे वेगवेगळे कंपाऊंड्स आपण या पर्पजसाठी कॅटॅलिस्टसाठी म्हणून आपण वापरू शकू.
थर्मल प्रॉपर्टीज, चौथी प्रॉपर्टी सांगता येईल आपल्याला थर्मल प्रॉपर्टी. थर्मल प्रॉपर्टी म्हणजेच त्यांचे MPBP व्हॅल्यू. नॅनो मटेरियलच्या MPBP व्हॅल्यूमध्ये काही फरक पडतो का? निश्चित फरक पडतो, कारण त्याच्या फिजिकल आणि केमिकल दोन्ही टाईपच्या प्रॉपर्टीज बदलताना दिसतात. म्हणजेच ॲज दी साईज डिक्रीजेस, जसं साईज कमी व्हायला लागेल तसं MPBP व्हॅल्यूसुद्धा कमी होताना दिसतात. कारण एक्झाम्पल घ्यायचं असेल, सोडियम घेतलं आपण, मॅक्रो सोडियम घेतलं, त्याचा मेल्टिंग पॉईंट 371 केल्विन आपल्याला पाहायला मिळेल. पण तेच जर नॅनो पार्टिकल साईजमध्ये पाहिलं तर त्याचा मेल्टिंग पॉईंट 303 केल्विन होतो. नॉर्मल सोडियमचा मेल्टिंग पॉईंट किती आहे? 373. पण नॅनो साईजमध्ये हेच 303 केल्विनला मेल्ट होताना दिसतं. त्यामुळं ॲज वी डिक्रीज द पार्टिकल साईज देअर MPBP व्हॅल्यूज ऑल्सो डिक्रीजेस. नेक्स्ट मेकॅनिकल प्रॉपर्टीज. त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज काही बदलतात का? बदलतात का हो? निश्चित बदलतात. नेक्स्ट प्रॉपर्टी सांगता येईल किंवा कॅरेक्टरिस्टिक सांगता येईल आपल्याला मेकॅनिकल प्रॉपर्टीज. मेकॅनिकल प्रॉपर्टीज, the mechanical properties of that material, that is nano materials, also changes. मेकॅनिकल प्रॉपर्टीज सुद्धा चेंज होताना दिसतील. नॅनो पार्टिकल साईजमधील मटेरियल हे फारच हार्ड मटेरियल असेल आणि आपण कॉपर आणि पॅलाडियमचा जर एक्झाम्पल घेऊन सांगायचं ठरवलं, 5 to 7 नॅनोमीटर स्केलवर जर असेल तर हे मटेरियल जवळपास त्याच्या रेग्युलर साईजच्या मटेरियलपेक्षा 500% हार्ड मटेरियल झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. कोण? 5 to 7 नॅनोमीटरमधील कॉपर असेल तर हे जवळपास त्याच्या ओरिजिनल कॉपरच्या 500 पटीनं हार्ड मटेरियल होताना आपल्याला पाहायला मिळेल. कॉपर घेतलं तरी चालेल, पॅलाडियम घेतला तरी सुद्धा चालतो. आणि शेवटचं कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणून सांगता येईल आपल्याला इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, या ज्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज असतील त्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीजसुद्धा नॅनो पार्टिकल साईजमध्ये बदलताना दिसतात. इन इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑल्सो चेंजेस इन नॅनो पार्टिकल साईज. आणि त्यामुळं, आणि याचं एक्झाम्पल सांगायचं असेल आपल्याला, कार्बन नॅनो ट्यूब्स कॅन ॲक्ट ॲज कंडक्टर ऑर सेमी कंडक्टर इन नॅनो पार्टिकल साईज. देन हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी नॅनो पार्टिकल. त्याचा कलर बदलेल. एक्झाम्पल, गोल्ड असेल येलो दिसतं, नॅनो पार्टिकल साईजमध्ये रेड दिसेल. सरफेस एरिया, त्याचा सरफेस एरिया नॅनो पार्टिकल साईजमध्ये फार मोठा होईल, कारण त्याला छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाईड केलं जातं, त्यामुळे सरफेस एरिया वाढतो. आणि सरफेस एरिया वाढल्यामुळे त्याची केमिकल रिॲक्टिव्हिटीसुद्धा वाढलेली असेल. कॅटॅलिटिक प्रॉपर्टी, नॅनो मटेरियलचा पार्टिकल साईज बराचसा जास्त असेल आणि नॅनो मटेरियलचा पार्टिकल साईज बराच मोठा असल्यामुळे ते जनरली सहजासहजी कॅटॅलिस्ट म्हणून बिहेव करू शकतात. थर्मल प्रॉपर्टीमध्ये जर आपण थर्मल प्रॉपर्टी म्हणजेच त्याचे MPBP व्हॅल्यूज जर पाहिले, ॲज पार्टिकल साईज डिक्रीजेस MPBP व्हॅल्यूज ऑल्सो डिक्रीजेस. मेकॅनिकल प्रॉपर्टीजमध्ये पाहिलं आपण, जर त्याचं पार्टिकल साईज आपण कमी केलं तर त्याचं हार्डनेस वाढायला लागतं. एक्झाम्पल, कॉपर आणि पॅलाडियमच्या बाबतीत पाहिलं, 5 to 7 नॅनोमीटर साईजमध्ये जर कॉपर किंवा पॅलाडियम असेल तर ते जवळपास त्याच्या ओरिजिनल मटेरियलच्या 500 पटींनी हार्डर होताना दिसतं. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीजमध्ये सुद्धा अंडर नॅनो स्केल their electrical properties also undergo change. For example, carbon, normal carbon is bad conductor of electricity, but carbon nanotubes can behave as conductor as well as semiconductor of electricity. Then synthesis of nanomaterial. नॅनो आता तयार करायचं कसं? हे नॅनो मटेरियल आपल्याला तयार कसं करता येईल? नॅनो मटेरियल हे 2 वेगवेगळ्या प्रोसेसनी आपण तयार करू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीनं नॅनो मटेरियल आपल्याला तयार करता येईल. सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल्स. सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल. सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल. तर नॅनो मटेरियल सिंथेसिस करण्यासाठी पहिली मेथड आहे टॉप डाऊन अँड बॉटम अप प्रोसेस. 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 आता दोन्ही प्रोसेसमध्ये एकीकडे टॉप डाऊन म्हणजेच मोठ्या पार्टिकलचं छोट्या पार्टिकलमध्ये कन्व्हर्जन करणे आणि बॉटम अपमध्ये
मोठ्या छोट्या पार्टिकलपासून मोठा पार्टिकल तयार करणे, हे काय असेल, या दोन प्रोसेस असतील. इन टॉप डाऊन प्रोसेसमध्ये नॅनो पार्टिकल्स आर प्रिपेअर्ड बाय ब्रेकिंग द बल्क मटेरियल इन फाईन पीसेस अंटिल दे आर कन्वर्टेड ओनली इन फ्यू ॲटम्स. मोठं जे आपलं नॉर्मल मॅक्रो मटेरियल आहे त्याला बारीक 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 करत जायचे, कुठपर्यंत, नॅनो मटेरियल फॉर्म होत नाही तोपर्यंत. आणि जी बॉटम अप अप्रोच आहे त्याच्यामध्ये व्हेरी स्मॉल मॉलिक्युलर कंपोनंट्स अरेंज्ड देमसेल्व्स इन कॉम्प्लेक्स असेंब्लीज. म्हणजे नॅनो पार्टिकल साईजपेक्षा साईज आणखी लहान असेल तर ते हळूहळू एकमेकासोबत ॲग्रिगेट होऊन एकमेकासोबत ते मॉलिक्यूल किंवा ॲटम्स त्याचे पार्टिकल एकमेकासोबत येऊन एक नॅनो पार्टिकल मटेरियल तयार केलं जाऊ शकतं. आणि दुसरी मेथड आहे वेट केमिकल सिंथसिस. वेट केमिकल दुसरा टाईप आहे वेट केमिकल सिंथेसिस. वेट केमिकल सिंथेसिस ऑफ नॅनो पार्टिकल्स, किंवा यालाच सोल जेल प्रोसेस असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. सोल जेल प्रोसेस यालाच म्हणायचं आहे सोल जेल प्रोसेस. आणि याच्यामध्ये काय केलं जातो आपल्याला माहिती असेल, आपण ॲडसॉर्प्शन कोलाइडमध्ये पाहिलेलेच आहे. सोल्स, व्हॉट आर सोल्स? सोल्स आर द डिस्पर्शन ऑफ कोलायडल पार्टिकल्स इन लिक्विड. आणि कोलायडल पार्टिकल्स हे सॉल्यूट पार्टिकल्स कुठल्या डायमीटरनी असतील, 1 to 100 नॅनोमीटरच्या डायमीटरनी जर असतील तर ती तिथं तयार होणारं जे सोल्युशन असेल. किंवा सोल जेल प्रोसेस इज बेस्ड ऑन इनऑर्गॅनिक पॉलिमरायझेशन रिॲक्शन अँड इट इन्क्लूड 4 स्टेप. दॅट इज, या सोल जेल प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या 4 प्रोसेस इन्व्हॉल्व असतील. वन इज हायड्रॉलिसिस, अनदर इज पॉलिकंडन्सेशन, ड्राईंग अँड थर्मल डिकम्पोजिशन. या प्रोसेसमध्ये किती 4 वेगवेगळ्या प्रोसेस इन्व्हॉल्व असतील. वन इज हायड्रॉलिसिस. दुसरी प्रोसेस असेल, फर्स्ट वन इज हायड्रॉलिसिस, अनदर वन इज पॉलिकंडन्सेशन. तिसरी स्टेप असेल याच्यातलीच, द थर्ड स्टेप इज द ड्राईंग. हे पहिलं, हे A, B, C असेल ड्राईंग, आणि D आहे थर्मल डिकम्पोजिशन. थर्मल डिकम्पोजिशन या 4 मेथड थ्रू आपण हे वेट केमिकल सिंथेसिस किंवा सोल जेल मेथडनी आपण हे काय तयार करू शकू, वेगवेगळे काय तयार करता येतील आपणाला, हे नॅनो मटेरियल आपण तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल एक केमिकल रिॲक्शन आपल्याला घ्यायची असेल, जनरल रिॲक्शन घेता येईल आपल्याला. हा मेटल अल्कॉक्साईड असेल, हा जो दिलेला मेटल अल्कॉक्साईड असेल याचं हायड्रॉलिसिस करायचं. याला वॉटरसोबत रिॲक्ट केलं तर काय मिळेल, MOH प्लस ROH फॉर्म केलं जाईल. आणि हाच तयार झालेला जो MOH असेल, हा MOH कोणासोबत रिॲक्ट होतो, या MOR सोबत रिॲक्ट होतो आणि काय फॉर्म केलं जाईल, MOM प्लस ROH फॉर्म केलं जाईल. अँड इट इज दी नॅनो पार्टिकल. आणि तयार होणारं काय असेल, नॅनो पार्टिकल मटेरियल असेल. आता इथंच आपल्याला पाहायचं आहे ॲनालिसिस ऑर कॅरेक्टरायझेशन ऑफ नॅनो मटेरियल. नॅनो मटेरियल आपल्याला त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी काही इन्स्ट्रुमेंटल मेथड आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ॲनालिसिस ऑफ नॅनो मटेरियल. आता हे ॲनालिसिस ऑफ नॅनो मटेरियल करण्यासाठी काही टेक्निक, त्यासाठी वापरलेलं इन्स्ट्रुमेंट, आणि ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला काय सांगतं या 3 बाबी आपल्याला समजून घ्यायच्यात. नेम ऑफ टेक्निक. दुसरं इन्स्ट्रुमेंट यूज्ड. आणि तिसरा कॉलम आपल्याला करायचं आहे इन्फॉर्मेशन. आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळाली त्याच्यापासून, इन्फॉर्मेशन. आता यातली पहिलं टेक्निक आहे, पहिली टेक्निक दिलंय UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. UV दॅट इज अ व्हिजिबल
स्पेक्ट्रोस्कोपी, व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. आता याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट कुठलं वापरलं जातं? UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोप. त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोप. UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोप किंवा त्यालाच स्पेक्ट्रोमीटर म्हटलं तरी सुद्धा चालेल. UV व्हिजिबल स्पेक्ट्रोमीटर. आणि याच्यावरून काय कळतं आपल्याला ते नॅनो मटेरियलचं? प्रायमरी कन्फर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल्स. प्रायमरी कन्फर्मेशन किंवा प्रिलिमिनरी कन्फर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल्स होतं. इथं प्री कन्फर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल्स याच्यामध्ये आपल्याला होताना दिसेल. दुसरी टेक्निक आपल्याला पाहायचं आहे किंवा दुसरं याच्यामध्ये नेम ऑफ टेक्निक असेल एक्स-रे डायफ्रॅक्शन. एक्स-रे डायफ्रॅक्शन यालाच XRD असं सुद्धा म्हटलं जातं. एक्स-रे डायफ्रॅक्शन. आता एक्स-रे डायफ्रॅक्शनसाठी काय वापरलं जातं? इथं इन्स्ट्रुमेंट कुठलं? एक्स-रे डायफ्रॅक्टोमीटर. एक्स-रे डायफ्रॅक्टोमीटर वापरलं जातं. आणि या एक्स-रे डायफ्रॅक्शन मेथडमध्ये काय कळतं आपल्याला? पार्टिकल साईज, क्रिस्टल स्ट्रक्चर आणि जॉमेट्री. पार्टिकल साईज, त्याचं स्ट्रक्चर आणि त्याची जॉमेट्री या एक्स-रे डायफ्रॅक्शन मेथडमध्ये आपण समजून घेऊ शकतो. इथं UV स्पेक्ट्रोस्कोपीच्या आधारावर त्याचं प्रायमरी कन्फर्मेशन करू शकू आपण नॅनो पार्टिकलचं. एक्स-रे डायफ्रॅक्शन मेथडमध्ये वापरलं जातं एक्स-रे डायफ्रॅक्टोमीटर. आणि याच्यावरून काय कळतं? पार्टिकल साईज, स्ट्रक्चर अँड जॉमेट्री ऑफ नॅनो मटेरियल आपल्याला पाहायला मिळेल. देन स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. तिसरं आहे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. इथं असेल स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव असेल स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, दॅट इज SEM. याच्यावरून कळतं आपल्याला स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल. याच्यावरून काय कळतं? स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल. सरफेसचं स्ट्रक्चर आपण याच्यावरून समजून घेऊ शकतो. दॅट इज ऑल्सो कॉल्ड मॉर्फोलॉजी. देन ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. चौथी टेक्निक आहे ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. इथं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, दॅट इज TEM. ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि याच्या आधारावर आपण काय समजून घेऊ शकतो? पार्टिकल साईज. याच्या आधारावर सुद्धा पार्टिकल साईजच आपणाला ओळखता येईल. याच्या आधारावर सुद्धा आपणाला काय ओळखता येईल? पार्टिकल साईज. देन FTIR. पाचवी टेक्निक आहे FTIR. दॅट इज फ्रॉन्टियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. Fourier ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. आणि इथं इन्स्ट्रुमेंट असेल फ्रॉन्टियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर वापरलं जाईल. आणि इथं काय कळतं? ॲब्सॉर्प्शन ऑफ फंक्शनल ग्रुप. याच्यावरून कळतं आपणाला ॲब्सॉर्प्शन ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप कोणकोणते आहेत हे त्याच्यावरून कळेल. आणि तिथंच बाइंडिंग नेचरसुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतं. या 5 वेगवेगळ्या टेक्निकच्या आधारावर आपण त्या नॅनो पार्टिकलचे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज समजून घेऊ शकतो. हे थोडंसं नीट लक्षात ठेवा. हे फक्त बोर्ड परीक्षेसाठी आहे. नीटमध्ये याचा नीट किंवा JEEसाठी अजिबात उपयोग नाही. देन हिस्ट्री ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी.
नॅनो टेक्नॉलॉजी याची हिस्ट्री काय असेल, हिस्ट्री ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. आता तसं पाहिलं तर आपल्याला वाटायला लागतं नॅनो टेक्नॉलॉजी ही ॲडव्हान्स्ड ब्रँच ऑफ केमिस्ट्री आहे, पण ही ऑलरेडी ओल्ड डेजपासून निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निसर्गात वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ही टेक्नॉलॉजी आपल्याला पाहायला मिळते. हे जरी आपल्याला नवीन वाटत असेल तरीसुद्धा ऑलरेडी हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये निसर्गात ऑलरेडी उपलब्ध आहे. देन ॲप्लिकेशन्स ऑफ नॅनो मटेरियल. नॅनो मटेरियल्स आर यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्क्रॅच प्रूफ आय ग्लासेस, ट्रान्सपरंट सनस्क्रीन, क्रॅक रेजिस्टंट पेंट्स एक्सेट्रा. इट इज यूज्ड इन इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस लाईक मॅग्नेटो रेजिस्टिव्ह रँडोम ॲक्सेस मेमरी. MRAM नावाचं जे मटेरियल असेल किंवा हे टेक्निक तयार करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जाईल. प्युरिफिकेशन ऑफ वॉटर आणि सेल्फ क्लिनिंग मटेरियलमध्ये सुद्धा नॅनो मटेरियल वापरलं जातं. देन लास्ट आर्टिकल इज ॲडव्हान्टेजेस ऑफ नॅनो पार्टिकल्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी. याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत? इट इज यूज्ड इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सेक्टर मोस्ट इफेक्टिवली. इट इज ऑल्सो यूज्ड इन एनर्जी सेक्टर. सोलर पॉवर जे स्टेशन, सोलर पॉवर जे वेगवेगळे त्याच्यामधले ज्या सेल्स असतील त्या सेल तयार करण्यासाठी याचाच उपयोग केला जातो. दॅट इज एनर्जी स्टोरेज डिव्हायसेस जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नॅनो टेक्नॉलॉजी वापरलेली दिसेल. हळूहळू हीच नॅनो टेक्नॉलॉजी मेडिकल फील्डमध्ये सुद्धा यूज केली जाताना दिसतंय. दॅट इज ड्रग्स आणि कॅन्सर, डायबिटीज ट्रीटमेंटमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. नॅनो पार्टिकल्स कॅन यूज लॉंग डॅमेज अँड दे आर थ्रूआउट रेस्पिरेटरी सिस्टीम. आणि याच्यामध्ये याचं एक डिसॲडव्हान्टेज पाहिलं आपण तर रेस्पिरेटरी सिस्टीमचं डॅमेज या नॅनो पार्टिकलमुळं केलं जाऊ शकतं. सो दीज आर दी सम ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ नॅनो पार्टिकल्स. थोडंसं व्यवस्थित पाहून घ्या आणि बोर्ड परीक्षेसाठी हा टॉपिक तयार करून घ्या. राहिले थोडंसं आता आपलं पुढे कोणतं सॉलिड स्टेट, त्याला 1-2 दिवसात रिवाईज करून देईन आणि आपण इथं थांबू. थँक्स.